मागील भागामध्ये आपण पाहिलं चकवा, भुलवनात अडकलेला अजय एक साहसी फोटोग्राफर होता. कोकणातल्या खोंडवाडी गावाजवळील भुलवनात गेला होता. लोकांनी वारंवार सांगूनही तो थांबला नाही. त्याला हव्या होत्या सावल्यांच्या छायाचित्रांच्या एकापेक्षा एक अधिक गूढ सत्य असणाऱ्या गोष्टी. जणू काही त्या जंगलामध्ये तो त्या चकव्यात फसला होता आणि एक सावली जी एका स्त्रीची होती तिच्या मागे तो चालत गेला आणि शेवटी तो त्या चकव्यात फसलाच. पण ती बाई कोण होती? तिच्या चालण्याचा अजिबात कसलाही आवाज नव्हता. तिच्या उपस्थितीत हवा थिजली होती. अजय तिच्या मागे चालतच राहिला, जणू कोणा वेगळ्याच मोहाच्या अधीन झाला होता. अजयला काहीच कळत नव्हतं, पण जेव्हा ती सावली अचानक थांबली आणि गायब झाली तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला. समोर होतं एक विस्कटलेलं कळकटलेलं निस्तेज मंदिर आणि त्या मंदिराच्या आतून चक्क आवाज ऐकू आला, तू आलास, आता तू कधीच परत जाणार नाहीस. त्याच मंदिराच्या आतमध्ये त्या आवाजाच्या दिशेने अजय पुन्हा फोटो काढण्याच्या उत्सुकतेमध्ये जाऊ लागला. एवढं सगळं घडूनही अजय तिथे थांबला नाही. त्या मंदिराच्या एका कोपऱ्यातून एक जुना अर्धवट फाटलेला फोटो अजयच्या नजरेस पडला. त्याने तो फोटो उचलला. त्यात तीच स्त्री, तीच बाई जिची सावली होती आणि त्या सावलीच्या मागे अजय आलेला होता. त्या फोटोमध्ये ती स्त्री अगदी कोमल, डोळ्यात कोणतीही खंत नव्हती आणि फोटोच्या मागचं जे दृश्य होतं ते गावाचंच होतं. यावरून कळत होतं की ती गावातलीच एखादी मुलगी असावी. गावात परत त्याच रात्री एका म्हाताऱ्या बाईने म्हणजेच सविताताईंनी घरातल्या मुलांना काहीसं कुजबुजत सांगितलं. ती मंजुळा होती, गावातली फार सुंदर पण विधवा. लोकांनी तिला संशयित नजरेनं पाहिलं. एके रात्री तिच्यावर असा आरोप झाला की ती भूतबाधा करते. ही अफवा वाऱ्यासारखी सगळ्या गावात पसरली आणि गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला की त्या भुलवनात तिला सोडायचं आणि ते निर्जळ मंदिर आहे तिथे तिला ठेवायचं. सविताताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, ती मेल्यावर तिचा आत्मा त्या वाटांवर अडकून राहिला. वाटेसारखा वाटणारा तोच तो चकवा बनला. अजय मंदिरात फोटो बघतो आणि त्या क्षणी आसपासचं धुकं जड होऊ लागतं. हवेचा दाब बदलतो आणि मंदिरातल्या खांबावर नखांनी वरकडलेलं काहीतरी त्याच्या नजरेस पडतं आणि तिथं लिहिलेलं असतं, जे मला विसरले त्यांना मी नाही विसरणार. अजयचा श्वासच अडकतो. तो मागे वळतो आणि चक्क पाहतो तर काय, तीच फोटोमधील मंजुळा समोर उभी असते. तिच्या डोळ्यात आता वेदना नव्हत्या, फक्त एक शांत गूढ हसू होतं, जे सहज कुणीही ओळखू शकत होतं. माझ्या सत्यासाठी तुझा जीवच पुरेसा आहे. जंगलातल्या त्या झाडांच्या कुजबुजीत आता एक वेगळीच लयबद्धता आली आहे. जणू काही ते जंगल आता मंजुळाच्या बाजूने साथ देत आहे. अजय मागे धावतो, पण पायाखालची माती आपली वाटच बदलते असं त्याला चक्क जाणवत होतं. तो घाबरला होता. चकवा फक्त दिशाभूल करत नसतो, तर तो माणसाला त्याच्या वाटेपासून सुद्धा दूर नेत असतो. स्वतःच्या पायाखालची जागा देखील
ओळखू येऊ नये इतकी ती घातक चकव्याची दिशा बनू शकते. आणि आता त्याच जागेत अडकलेला आहे अजय, जिथे मंजुळा अडकली होती. हो, यामागे देखील एक गूढ सत्य आहे. आणि चकवा तो एकटा नसतो. याचा पुढं आपण आढावा घेऊ की नेमकं काय झालं मंजुळासोबत. तर नक्की बघत राहा आपला चकव्याचा पार्ट